आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत गव्हाचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत। आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पापड बनवण्यासाठी इथं मी 1 किलो गहू घेतलेले आहेत आणि ते अगोदर आपल्याला चांगले निवडून घ्यायचे आहेत आणि निवडून घेतलं की लगेच आपल्याला गहू 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर हे पाहिजे मी गहू 2 वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत। तर लगेच आता त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि 3 दिवस आपल्याला गहू भिजत ठेवायचे आहेत। 3 दिवस भिजत ठेवलं की त्याच्यामधलं रोजचं रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे, म्हणजे त्याचा आंबट वास सुटत नाही। हे पाहिजे मी ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 3 दिवस आपल्याला गहू भिजत ठेवायचे आहेत आणि चौथ्या दिवशी आपल्याला गहू मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। हे पाहिजे मी गहू भिजत ठेवलेले 4 दिवस झालं। पूर्ण 3 दिवस मी गहू भिजवून घेतलेले आणि चौथ्या दिवशी मी सकाळी 9-10 वाजताच गहू वाटून घेतले मिक्सरला। चौथ्या दिवशी लवकरच वाटून घ्यायचे, म्हणजे आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्याचे पापड बनवू शकतो। 3 दिवसातच गहू मस्त भिजले जाते। तर लगेच आता आपल्याला सगळे गहू एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे आणि वरून पाणी टाकायचं, म्हणजे थोडाफार आंबट वास असतो त्याला, तो सगळा निघून जातो। सगळे गहू आपल्याला चाळणीत काढून वरून पाणी टाकून असे सगळे धुवून घ्यायचे। ते पाहिजे मी सगळे गहू चाळणीत काढून धुवून चांगले निथळून सुद्धा घेतलेले आहेत। तर लगेच आता गहू आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। लगेच त्याच्यामध्ये गहू घालायचे आहेत। मिक्सरचं अर्ध्या भांड्यापेक्षा थोडंसं वरती गहू घालायचे, जास्त कमी पण नाही घ्यायचे आणि फुल भांडंसुद्धा नाही भरायचं। आणि लगेच त्याच्यात पाणी घालायचं, आपल्याला गहू बुडून थोडंसं वरती येईल इतपत पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला एकसारखं जास्त मिक्सर फिरवायचं नाही, फक्त 3 ते 4 सेकंद मिक्सर फिरवायचं आणि बंद करायचं आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढून गहू बारीक झालेत का पाहायचं चम्मचवर घेऊन। सगळे गहू बारीक झाले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि जर ह्याच्यामध्ये गहू राहिले असले तर परत थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर इथं ह्याच्यामधले आता चांगले गहू बारीक झालेले आहेत सगळे आणि ह्याच्यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही, नाही तर मग पापड जास्त लाल होते। तर काढून घेण्यासाठी इथं मी एका पाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेले सगळे गहू काढून घ्यायचे आणि सगळे गहू आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत। तर हे पाहिजे मी सगळे गहू बारीक करून घेतलेले आहेत। तर लगेच आता आपल्याला हे हाताने चुरून चांगले पिळून घ्यायचं आहे, ह्याच्यामधला चीक काढून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी अगोदर हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला जास्त चिटकत नाही आपल्या, आणि अगोदर हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यातला कोंडा काढून घ्यायचा आहे सगळा। तर हे अशा पद्धतीने त्याच्यामधला कोंडा काढून घ्यायचा, आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आणि काढून घेतलेला कोंडासुद्धा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे थोड्या वेळासाठी। परत आपण ह्याला 1 वेळा धुवून घेणार आहेत। पापड बनवायला मेहनत थोडीशी जास्त आहे, पण हे पापड खायला एवढे छान लागतात आणि खुसखुशीत सुद्धा तेवढेच होते। तर हे पाहिजे मी त्याच्यामधला सगळा कोंडा काढून घेतलेला आहे आणि जे काय राहिलं आहे ते आपण चाळणीने गाळून घेणार आहेत। त्याच्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे आणि बारीक चाळणी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे राहिलेला कोंडा सगळा चाळणीत राहतो। सगळा चीक आपल्याला असाच गाळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जो कोंडा निघतो त्याची सुक्की भाजी, मुटके आणि पापड खूप छान होते। तर हे पाहिजे मी सगळा चीक गाळून घेतलेला आहे। तर आपण गाळून घेतलेला चीक बाजूला ठेवूया आणि जो आपण त्याच्यामधला कोंडा काढलाय तो आपल्याला परत 1 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे, त्याच्यातही चीक निघतो। तर परत सगळा कोंडा पाटीत काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून हाताने चांगलं चुरून घ्यायचं आणि आपण अगोदर जसं पिळून कोंडा काढून घेतला तसंच आपल्याला ह्याच्यामधलाही सगळा कोंडा काढून घ्यायचा आहे, म्हणजे खाली चीक राहतो। हे अशा पद्धतीने
त्याच्यामध्ये निघलेला कोंडा तुम्ही सगळा वाळून ठेवू शकता, फेकून न देता वाळून ठेवायचा. त्याचे पापडही खूप छान होतात. नाही तर त्याची तुम्ही सुक्की भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता. तर हे पहा इथं मी परतही त्याच्यामधला सगळा कोंडा पिळून घेतलेला आहे. तर परत आता आपल्याला हे चीक गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच अगोदर आपण चीक गाळून घेतलेलं त्याच पातेल्यात सगळा चीक गाळून घ्यायचा. तर हे पहा इथं मी सगळा चीक गाळून घेतलेला आहे. अगोदर ज्या पातेल्यामध्ये गाळून घेतलेला त्याच्यामध्येच. दुसऱ्या वेळेस मी गाळून घेताना दाखवलं नाही, व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे ते वरती येतं आणि चीक सगळा खाली राहतो. आणि हा सगळा त्याच्यामध्ये कोंडा निघलेला त्याची सुक्की भाजी कशी बनवतात ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हे पहा मी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत गाळून घेतलेलं चीक सगळं बाजूला ठेवलेला. तर सगळं पाणी वरती आलं आणि चीक खाली राहिला आहे बुडाला. तर आता आपल्याला ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. जास्त पातेलं हलवायचं नाही. वर आलेलं जेवढं पाणी तेवढं सगळं काढून घ्यायचं आपल्याला आणि खाली चीक राहतो मग मस्त. तर हे पहा मी त्याच्यामध्ये जेवढं पाणी वरती आलं होतं तेवढं काढून घेतलं आहे आणि आता खाली मस्त चीक राहिलेला आहे. खाली राहिलेला चीक खूप कडक होतो, तर एखाद्या चमच्याने सगळं चांगलं फोडून घ्यायचा. तर हे पहा इथं मी सगळा चीक छान मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यात तुम्ही कुरडयासुद्धा बनवू शकता, एकदम भारी होतात कुरडयासुद्धा. फक्त कुरडया जर बनवायच्या असतील तर पाणी आपल्याला थोडंसं कमी लागतं. तर लगेच आपण फोडून घेतलेलं चीक आता मोजून घेऊया. तर इथं मी कपाने चीक मोजून घेतलेलं आहे. कप नसेल तर एखाद्या वाटीने किंवा ग्लासाने चीक मोजून घ्यायचा, म्हणजे पाणी टाकायला अंदाज येतो आपल्याला. तर इथं मी सगळा चीक मोजून घेतलेला आहे, 4 कप आणि अगदी थोडासा वरती चीक भरलेला आहे. तर जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपण गरम करायला ठेवणार आहेत अगोदर आणि बाजूला 2 कप पाणी गरम करायला ठेवणार आहेत. नंतर आपल्याला जर पाण्याची गरज पडली तर पटकन टाकता येतं गरम करून ठेवल्यामुळे. तर लगेच आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला जेवढा चीक भरला तेवढंच पाणी घालायचं सुरुवातीला, 4 कप आणि अगदी थोडंसं वरती, अर्धा कपापेक्षाही कमी. तर इथं मी कढईमध्ये थोडंसं कमी 4.5 कप पाणी घातलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याला उकळी आणून घ्यायची आपल्याला. हे पहा मी पाण्याला चांगली उकळी आणून घेतलेली आहे. तर लगेच आता आपल्याला त्याच्यामध्ये चीक घालायचा आहे. त्याच्यामध्ये चीक घालायच्या अगोदर परत चमच्याने एक वेळा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून थोडं आपण बाजूला ठेवूया 1 मिनटासाठी. आणि पाण्यामध्ये आपल्याला आता इथं घालायची चवीप्रमाणे मीठ. छोट्या चमच्याने 1 चमच मी तीळ घेतलेले येतं आणि 1 चमच जिरे घेतलेले येतं. तुम्हाला जर तीळ आणि जिरे नसते घालायचे तर फक्त मीठ टाकून सुद्धा तुम्ही पापड बनवू शकता. जिरे टाकल्यामुळे पापड थोडेसे पिवळे होतात पण खायला खूप खमंग लागतात. त्यामुळे मी थोडेसे तीळ आणि जिरे घातलेले येतं किंवा तुम्ही फक्त तीळसुद्धा घालू शकता. मीठ, जिरे आणि तीळ घातलं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये चीक घालून आपल्याला हटवून घ्यायचं आहे. तर एका हाताने चीक वतायचा आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने पटापट चीक मिक्स करीत राहायचं आहे. बिलकुल सोडायचं नाही तर त्याच्यामध्ये पटकन गाठी होतात. त्यामुळे पटकन चीक वतायचा आणि एकसारखं त्याला हलवीत राहायचं जोपर्यंत चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत. आणि चीक हटून घेत असताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मग चीक हटायला घ्यायचा. तर हे पहा मी सगळा चीक पाण्यामध्ये घालून चांगला हटवून घेतलेला आहे आणि चांगलं आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मला पाणी घालण्याची गरज वाटत नाही. चीक शिजल्याच्या नंतरही पातळ होतं, त्यामुळे लगेच ह्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार नाही. याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि 15 ते 20 मिनटं चीक आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याच्यावर मी आता झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवलं की मध्ये 1-2 वेळा त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि सगळं चीक चांगला खालीवर करून परत झाकण ठेवायचं. असं करून 15 ते 20 मिनटं चीक शिजवून घ्यायचा. हे पहा इथं मी झाकण ठेवून
20 मिनटं चीक शिजवून घेतलेला आहे आणि चीक मला थोडासा घट्ट वाटला म्हणून त्याच्यामध्ये मी परत 1 कप पाणी घातलं, पण नेमकं ते शूट झालं नाही. तर तुम्हाला जर चीक घट्ट वाटला तर परत थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला. तर चीक शिजून आपला तयार आहे. तर लगेच आता आपण याचे पापड बनवायला घेऊया. पापड बनवण्यासाठी मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि ते अगोदर चांगलं वल्या फडक्याने पुसून घ्यायचं. तेल वगैरे बिलकुल लावायचं नाही. वल्या फडक्याने चांगलं प्लास्टिक पुसून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावर अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे. सगळे पापड बनवून घेतल्याच्या नंतर याला उन्हामध्ये 2 दिवस चांगलं वाळून घ्यायचं, म्हणजे भरपूर दिवस पापड टिकतात, खराब होत नाहीत. तर इथं आता सध्या सावलीचे पण थोड्या वेळातच ऊन येतं. तर हे तर मी सगळे पापड बनवून घेतलेत आणि थोड्या वेळातच त्याच्यावर ऊन आलेलं आहे. तर 2 दिवस आता चांगले पापड वाळून घ्यायचे. 2 दिवस मी उन्हामध्ये पापड चांगले वाळून घेतलेले आहेत आणि चांगले कडक वाळलेले आहेत. तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. किती मस्त फुगतात आणि खुसखुशीतसुद्धा किती होतात. त्याच्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग त्याच्यात पापड सोडायचा. आणि हे किती मस्त पापड फुगलेलं आहे आणि मस्त खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत. तर थोडेसे पापड मी असेच तळून घेते. खूप मस्त फुगलेत पापड आणि खमंग तेवढेच झालेले आहेत. हे पापड उन्हामध्ये चांगले वाळून ठेवायचे, खूप दिवस टिकतात. तर इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेत आणि हात लावूस्तोवरच तुटतात, एवढे छान खुसखुशीत आणि खमंग झाले आहेत. तर एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते. तर कधी बनवले नसले तर गव्हाचे पापड तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा तरी नक्की बनवून बघा. कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.